मी सायली, वेलकम बॅक टू विवा बाईट डायरीज. आज नॉनव्हेज लवर्ससाठी एक रेसिपी घेऊन आली आहे. सुक्का जवळ्याची चटणी किंवा जवळ्याचं सुक्कं असंही तुम्ही याला म्हणू शकता. बऱ्याच जणांना माहिती असेल, ड्राय फिशचा हा एक प्रकार आहे. म्हणजे ओली मच्छी तर आपण खातोच, पण कधीकधी मच्छी खाण्याचा आपल्याला एक इच्छा असते आणि आपल्याकडे तेव्हा ते अवेलेबल नसते. मग घरात हे असं आपण स्टोअर करून ठेवू शकतो. ड्राय फिश असते, ड्राय फिशचा एक प्रकार आहे. तर बारीक असते ती, एकदम सुकवून बारीक केलेली फिश असते. तर ती राहते, बरेच दिवस टिकून राहते. आता हे बघा, मी घेतलेली आहे बारीक जवळा बोलतात त्याला मी फ्राईंग पॅनमध्ये थोडंसं एक 5 ते 7 मिनटं गरम करून घेतलं मीडियम फ्लेमवर, म्हणजे ते थोडंसं क्रिस्पी होतं. आता ते थोडं थंड काढून घेतलं आणि थोडं थंड झालं ना का ते पाण्यात घालायचं आहे, थोडं भिजवत ठेवायचं आहे पाण्यामध्ये. बघा, मी पाण्यात ठेवलेलं आहे भिजवत. आता आपण फोडणीची तयारी करूया. इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 4-5 बारीक कापून, 2 टोमॅटो घेतलेत, 2 कांदे घेतलेत बारीक चिरून, कोथिंबीर घेतली आहे, थोडासा लसूण घेतलेला आहे, 6-7 पाकळ्या बारीक चिरून, आणि 3 ते 4 कोकम घेतलेले आहेत. आता आपण फ्राईंग पॅन ठेवूया गॅसवरती. त्यामध्ये तेल टाकूया. 2 चमचे तेल टाकायचं आहे. यामध्ये मी आता लसूण घालते आहे, आणि लसूण व्यवस्थित लालसर परतला की त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालणार आहोत. आता लसूण व्यवस्थित लालसर झाला की त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालणार आहोत. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील, तुम्ही बघत असाल कधीतरी, तर लाईक करत जा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं तर तेवढंच मोटिवेशन मिळतं आणि पुढे छान छान व्हिडिओज बनवण्याचं एक प्रोत्साहन मिळतं. आणि जर सबस्क्राईब बटन तुम्ही दाबलं तर प्लीज बेल आयकॉन पण प्रेस करत जा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळत जातील. आणि तुम्ही लाईक, शेअर, कमेंट केलं तर असेच छान छान व्हिडिओ मी अजून घेऊन येईन. जर असंच तुमचं ॲप्रिशिएशन भेटलं आणि असंच प्रोत्साहन मिळालं तर प्लीज 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 सपोर्ट करा. कारण व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो. हा व्हिडिओ तुम्हाला इथे जरी 7-8 मिनटाचा, 10 मिनटाचा वाटत असेल, पण खूप टाईम लागतो त्याला. एडिट करायचं असतं, व्हॉइस ओव्हर करायचं असतं, आणि शिवाय रेकॉर्डिंगसुद्धा एकटीनेच. माझ्याकडे कोणीही असं हेल्पर नाही आहे की मी स्वतः काहीतरी करते आहे आणि समोरच्याला मी सांगेन की व्हिडिओ रेकॉर्डिंग कर, असं अजिबात नाही आहे. मलाच एकटीला सगळं करावं लागतं, तर त्याला खूप टाईम जातो मला. तर या प्रयत्नांना थोडासा तुम्ही सपोर्ट केलात तर खूप बरं होईल, एक मोटिवेशन मिळेल मला. प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज. खूप मनापासून विनंती आहे. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन रेसिपीज नेहमी घेऊन येईन. आता इथे मिरच्या मी परतवून घेतलेल्या आहेत व्यवस्थित तेलामध्ये, आणि त्यानंतर कांदा घातलेला आहे. हा बघा, कांदा जरा जास्त घालायचा, म्हणजे छान लागते ती चटणी. कांद्याला व्यवस्थित आता लालसर करून घ्यायचं आहे आपण, ब्राउनिश. आणि अशाच अजूनही नॉनव्हेजच्या रेसिपीज मी घेऊन येईन तुमच्यासाठी. हे बघा, आता आपला कांदा लालसर झालेला आहे. यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत आता थोडासा, आणि 2 मिनटं आपण आणखीन परतवून घेऊया. व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तेलावर कांदा. यामध्ये आता आपण टोमॅटो घालूया चिरलेला. टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटो व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. टोमॅटो घातल्यावर आता त्याच्यावर आपण सुके मसाले घालूया आधी. थोडंसं मीठ घालूया चवीप्रमाणे. त्यानंतर आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत. तुम्ही तुमच्या तिखट अंदाजानुसार घाला तुम्ही तिखट, कारण हिरव्या मिरच्याही टाकलेल्या आहेत त्यामध्ये.
मी 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे. आता हळद घालायची आपल्याला अर्धा चमचा. बस मी एवढंच बेसिक मसाले वापरते. अजून जास्त आपण त्यात गरम मसाले वगैरे धणे पावडर ते सगळं घालत राहिलो ना तर मेन त्या रेसिपीची टेस्ट बिघडून जाते. बेसिक फक्त तिखट, मीठ आणि हळद एवढंच घालायचं आहे. मी एवढंच घालते. तुम्हाला हवे तर तुम्ही एक्स्ट्रा मसाले टाकू शकता, पण अशी सिंपल पद्धतीने थोडेसे मसाले घालून तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊया. आता हे छानपैकी आपण मिक्स करून घेतलेलं आहे. याला 1-2 मिनटं व्यवस्थित आपण शिजू देऊया फोडणीला. टोमॅटो थोडे नरम झाले पाहिजे, सॉफ्ट झाले पाहिजे, तेल सुटलं पाहिजे फोडणीला. हे बघा फोडणीला मस्त तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण तो पाण्यात टाकलेला जो जवळा आहे तो धुवून व्यवस्थित पाण्यातनं काढून घ्यायचा आहे आणि फ्राईंग पॅनमध्ये घालायचा आहे, फोडणीमध्ये ॲड करायचा आहे. हे बघा पाण्यात टाकल्यामुळे तो सॉफ्ट होतो आणि त्याला शिजायला मग जास्त टाईम लागत नाही, लगेच शिजतो तो. त्याला असाही शिजायला टाईम लागत नाही. 1-5 मिनटं आपण हलवलं की तो रेडी होतो. आता जवळा मी घातलेला आहे याच्यामध्ये. आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. हे बघा जवळा व्यवस्थित धुवून पाण्यातनं काढून पाणी सगळं काढून टाकायचं आणि मग याच्यात टाकायचं आहे. हे बघा छानपैकी हलवून घेतलं आहे. बघा आत्ताच किती छान रंग आलेला आहे व्यवस्थित. आता याला आपण हलवून घेतलं आहे. याच्यावर आपण 5 मिनटं ना लो फ्लेमवर झाकण ठेवून घेऊया. म्हणजे तो जवळा जो आहे त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो. आता झाकण ठेवूया. 5 मिनटं मीडियम ते लो फ्लेमवर झाकण ठेवायचं आणि त्यानंतर झाकण काढायचं आहे. हे बघा मस्त वाफ आलेली आहे. हलवूया याला आणि याच्यामध्ये ना आपण आता थोडंसं कोकम घालायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे. बघा कोकम घातलेले आहेत मी 4. कोकमामुळे चव छान येते त्याला, आंबट अशी. आणि नेहमी मच्छी किंवा काही म्हणजे एक फिशचा प्रकार कुठलाही असू दे त्यामध्ये आंबट हे नेहमीच घातले जातं. आमच्याकडे कोकम घालतात. तुम्हाला हवे तर तुम्ही चिंचेचा कोळ किंवा लिंबूही घालू शकता. मी इथे कोकम घालते. मी थोडंसं पाणी घातलेलं आहे इथे अर्धा कप. म्हणजे एकदम जो ड्राय झालेला आहे तो जवळा, एकदम ड्राय नको आहे आपल्याला, थोडासा असा ओलसर हवा आहे पोळीबरोबर भाकरीबरोबर खायला म्हणून. हे बघा आता पाणी घातलं होतं, अर्धा ग्लास घातलं होतं मी, अर्धा कप म्हणजे. आता त्याला मी चांगलं हलवलं आहे आणि याला मीडियम फ्लेमवर असंच उघडं ठेवून जरी तुम्ही हलवलं ना 5-1 मिनटं सारखं हलवत राहिलं तर त्यातलं पाणी सगळं म्हणजे सुकून गेलं ना. पूर्ण पाणी नाही सुकवायचं, पण जे एक्स्ट्रा पाणी आहे ते पूर्ण सुकल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे. म्हणजे तेवढ्या वेळेत ना तो जवळा किंवा त्यातमध्ये काही ज्या गोष्टी घातलेल्या आहेत त्या सगळ्या कुक होतात व्यवस्थित. आणि ती जी चटणी आहे ना ती खाली लागत पण नाही, जळत पण नाही. आता आपली चटणी रेडी झाली आहे. बघा जे एक्स्ट्रा पाणी होतं ते सगळं ड्राय झालेलं आहे आणि मस्तपैकी झणझणीत अशी जवळ्याची चटणी किंवा जवळ्याचं सुक्कं हे तयार झालेलं आहे. हे बघा मी वरतून कोथिंबीर टाकलेली आहे त्यामध्ये आणि किती छान दिसतंय ते बघा. आणि याला तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर एन्जॉय करू शकता. खूप छान लागतं. जे नॉनव्हेज लवर्स आहेत त्यांना तर माहीतच असेल, खूप छान लागतं. आणि मी तर तुम्हाला सांगेन की तुम्ही याला तांदळाच्या भाकरीबरोबर एकदा एन्जॉय करा, अगदी छान लागतं. एकदा खाल तर पुन्हा म्हणताल की परत हे बनवा आणि परत खाऊया असं वाटेल तुम्हाला. तांदळाच्या भाकरीचं आणि जवळ्याचं कॉम्बिनेशन 1 नंबर. आता याला आपण सर्व करून घेऊया. हे बघा मी तर इथे पोळी ठेवली आहे, पोळी बनवली होती, तर पोळ्या आणि चटणी. मला तर अतिशय आवडते. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हालाही आवडते की नाही, तुम्ही कधी हे असं बनवलं आहे की नाही आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता तेही तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. इथे मी गरमागरम जवळ्याची चटणी सर्व केलेली आहे चपातीबरोबर.
हे बघा किती सुंदर दिसतंय बघा. असं प्लेटमध्ये सर्व करताना पण असं वाटतंय खावं, इतकं छान दिसतंय बघा. गरमागरम असं जेवण असलं तर अजून काय पाहिजे. आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. आणि एन्जॉय करूया. एन्जॉय करा. जवळ्याची चटणी खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा. माझ्या रेसिपीजला नक्की 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 लाईक, शेअर, कमेंट करत जा प्लीज. आणि चॅनलला प्लीज जर रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला खूप आठवणीने सबस्क्राईब करा. कारण व्हिडिओ तुम्ही बघता पण चॅनल सबस्क्राईब करत नाहीत. खूप मेहनत असते एक व्हिडिओ बनवायसाठी. इथे हे व्हिडिओ तुम्हाला 5 ते 10 मिनटाचे दिसतात, पण त्याला खूप टाईम लागतो. व्हिडिओ अपलोड करेपर्यंत खूप वेळ जातो, खूप काम असतं त्यामध्ये. तर प्लीज प्लीज एक सबस्क्राईब बटन तुम्ही दाबत जा आणि बेल आयकॉन दाबत जा, म्हणजे तुम्हाला माझे नोटिफिकेशन पहिले मिळत जातील व्हिडिओचे जर मी व्हिडिओ टाकला तर. प्लीज 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 मनापासून विनंती आहे. आणि माझं फेसबुक पेज पण आहे विवा बाईट डायरी, ते पण प्लीज फॉलो करा प्लीज. मनापासून रिक्वेस्ट आहे. सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट केला तर मोटिवेशनही मिळेल आणि मी अजूनही छान छान रेसिपीज घेऊन येईल. आणि मी कोकणातली असल्यामुळे तुम्हाला माझ्याकडून कोकणी रेसिप्या बघायला मिळतील आणि छान छान म्हणजे अशा आपल्या मराठी लोकांच्या, महाराष्ट्रीयन लोकांच्याही रेसिपीज सगळ्या बघायला मिळतील. तर कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यात तुम्हाला जर काही मला ॲडवाईस द्यायची असेल, काही सल्ला द्यायचा असेल, काही सांगायचं असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितलात. असेच छान छान रेसिपी, छान छान व्हिडिओज बघण्यासाठी विवा बाईट डायरी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि विवा बाईट डायरी पेज माझं फॉलो करा. थँक्यू. आणि माझ्या रेसिपीज तुम्ही कुठून बघता आहात हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपीज कोणाकोणाला आवडल्या तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.